नीट पेपर फुटी प्रकरणात आता लातूर कनेक्शन अधिक गडद झाले। सीबीआयने आज लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरेच्या घरावर धाड टाकत झाडाझडती सुरू केली आहे। या कारवाई दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्र तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली आहेत। तर डॉक्टर शिरुरेच्या पत्नी आणि मुलाकडेही चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातंय। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक वेगाने पुढे जात असून या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मनोज शिरुरे यांना पुण्यात अटक केल्यानंतर आता जे आहे ते त्यांच्या घराची जी आहे ते सीबीआयकडनं झाडाझडती घेतली जात आहे। आपण पाहू शकता की याच ठिकाणी जे आहे ते सीबीआयचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। त्यांच्या घराची जी झाडाझडती घेतली जात आहे त्यासोबतच सीबीआयचं जे पथक आहे ते अंबेजोगाईहून एक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांनी 2 विद्यार्थ्यांना घेऊन डॉक्टर शिरुरे यांच्या घरी जे आहे ते पथक पोहोचलेलं आहे। घराची झाडाझडती घेतली जात आहे, कागदपत्राची तपासणी केली जात आहे। त्यासोबतच जे आहे ते महत्त्वाचे कागदपत्र आणि काही प्रश्नपत्रिका जे आहेत ते त्यांच्या घरात सापडल्याचं सांगितलं जात आहे। कारण जो पी.व्ही. कुलकर्णी जो होता तो डॉक्टर यांच्या घरामध्ये जे आहे ते एक स्पेशल क्लास भरवायचा अशी सुद्धा माहिती जी आहे ते सीबीआयला या डॉक्टरांनी दिली होती। त्यानंतर आता जे सीबीआयचं पथक आहे त्या ठिकाणी कोणाकोणाचे मुलं जे आहेत क्लाससाठी येत होते त्याची झाडाझडती सुरू केलेली आहे। त्यामुळे आता सीबीआयचं पथक जे आहे ते आता या डॉक्टरांच्या घरी झाडाझडती घेऊन त्या विद्यार्थ्यांचा शोध जे आहे ते घेत आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।